तळजाई परिसरात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झालेत। या घटनेवरून आता शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेवरून तरी दिवसेंदिवस फोफावणाऱ्या या बांधकामांवर प्रशासनाने कारवाई का केली नाही अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। पाहूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। झटपट पैसा आणि इमारतीवरील कारवाई टाळण्यासाठी माजी नगरसेवक संजय नांदे यांनी या इमारतीच्या दर्जाकडे दुर्लक्ष केलं। शिवाय अनधिकृत बांधकामांसुद्धा करण्यात आलं। त्यांच्या या आताताईपणाचा फटका इथं काम करणाऱ्या कामगारांना आणि कुटुंबाला बसला। सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक इमारत कोसळली आणि 11 जणांचा यात मृत्यू झाला तर 11 जण जखमी सुद्धा झाले। जखमींना प्रशासनाने मदतीचा हात तर दिलाच, मात्र या बांधकामांवर वेळीच हातोडा टाकला असता तर हा प्रसंग आला नसता। मुळातच ही इमारत अनधिकृत होती, यावर कारवाई करा अशी मागणी सुद्धा या परिसरातील नगरसेवक शिवलाल भोसले यांनी केली होती। या धोकादायक बिल्डिंगच्या बाबतीमध्ये मी स्वतः तक्रार केलेली आहे, त्याच्यामुळे असा प्रकार होतो असं म्हणता येणार नाही। कारवाई जी चालू आहे ते 1 गुंठ्याच्या प्लॉटवरती छोट्या घरांवरती चालू आहे, आम्ही ती थांबवा असं सांगतो। हे जे 5-5 माळ्याचे बिल्डिंग आहे ज्या धोकादायक आहेत किंवा ज्या बिल्डरनी धंदा करण्यासाठी बांधलेल्या आहेत त्या पाडल्या पाहिजेत, ज्या रस्त्यात येतात त्या पाडल्या पाहिजेत, ज्या ओढ्यावर नाल्यावर आहेत त्या पाडल्या पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बिल्डिंग बांधत असताना ही तकलादू आहे हे इथल्या नागरिकांनी कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून दिलं होतं। मी स्वतः निवडून आल्यानंतर 2 वेळा अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही येऊन त्याचं इन्स्पेक्शन करा। अधिकारी जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टीला, अधिकारी जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु ही बिल्डिंग तकलादू आहे हे आम्ही निदर्शनास आणलं होतं। जे कुणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। खरं तर ही इमारत बांधताना स्लॅबवरील सिमेंट वाळण्याआधीच पुढील बांधकामास सुरुवात केली, त्यामुळे ही घटना घडली अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती। शहराच्या हद्दीमध्ये एकूण 2300 बेकायदा बांधकामांना प्रशासनानं नोटीस पाठवल्यात, मात्र गणेश उत्सवानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे। कारवाई दरम्यान राजकीय नेते सुद्धा हस्तक्षेप करतात, त्यामुळे प्रशासनही त्यांच्यापुढे हतबल होतं। आता मात्र या घटनेवरून बोध घेत महापालिकेतील राष्ट्रवादीचे कारभारी यांनी तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली। शिवाय कोणतेही राजकीय पक्षाचे नेते सुद्धा यात हस्तक्षेप करणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। पहिली गोष्ट, आम्ही अनधिकृत बांधकामाला कधीही पाठीशी घालत नाही, यापुढे कधी घालणार नाहीये। आता अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू होती, पण गणरायाचं आगमन झाल्यामुळे पोलीस फोर्स त्या ठिकाणी बंदोबस्ताला गेल्यामुळे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा थोडा कार्यकाळ पुढे ढकललेला आहे। पालिका प्रशासन याच्यावर कायदेशीरपणे कारवाई केल्याशिवाय राहणार नाहीये। कोणी जरी सांगितलं तरी इथं कुणालाही पाठीशी प्रशासन घालणार नाही असं आज तरी हे दृश्य पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येते। ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकला आणि आयुक्त पदाच्या अधिकाराचा हिसका तिथल्या नेत्यांना दाखवून दिला, यावरून तरी पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनीही अनधिकृत बांधकामांवर हातोडा घातला पाहिजे, तरच ही फोफावणारी बेकायदा बांधकामं डोकं वर काढणार नाही आणि निष्पाप लोकांचा जीव